नमस्कार. आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल कैरीचं पन्ह. रेसिपी सुरू करण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा. चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी. कैरीचं पन्ह करण्यासाठी आपण सर्वप्रथम एक कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपण देठ काढून घेऊयात. आपण पिलरच्या साहाय्याने कैरीची साल काढून घेऊयात. आता आपण कैरी बारीक चिरून घेणार आहोत, म्हणजे आपली कैरी लवकर शिजेल. त्यासाठी आपण एका भांड्यात चिरलेली कैरी घेऊन कैरी बुडेल एवढं पाणी ओतू. आणि मध्यम आचेवर 6 ते 7 मिनिटे शिजवून घेऊ. आपली कैरी छान शिजली आहे. आता आपण ती थोडी थंड होऊन देऊयात. आता आपण गूळ चिरून घेऊ. आपण जेवढी कैरी घेतली आहे तेवढाच गूळ घेणार आहोत, म्हणजे आपण कैरी आणि गुळाचे एकास एक असे प्रमाण घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त घेऊ शकता. आता आपण हे सर्व व्यवस्थित बारीक करून घेऊया. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात शिजवलेली कैरी, चिरलेला गूळ, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा मीठ टाकून मिक्सरवर बारीक करून घेऊ. आता हे बारीक केलेले मिश्रण एका गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊयात, म्हणजे त्यात राहिलेले मोठे कण किंवा गोळ्या निघून जातील. आपल्याला कैरीच्या पन्ह्यासाठी लागणारं मिश्रण तयार आहे. आता आपण पन्ह बनवूयात. त्यासाठी एका ग्लासमध्ये चिमूटभर मीठ, 2 ते 4 आईस क्यूब व 3 ते 4 चमचे कैरीचं मिश्रण टाकू आणि यात गरजेनुसार पाणी ओतून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्ही हे मिश्रण टेस्ट करून पाहू शकता व तुमच्या आवडीनुसार कैरीचे मिश्रण कमी जास्त टाकू शकता. अशा प्रकारे तयार आहे आपलं कैरीचं पन्ह. तर आजची रेसिपी आपल्यास कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.